कपिल सिब्बल यांनी गेल्या वेळच्या सुनावणीत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता आणि आता आज ते विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रावर हल्लाबोल करतानाच आपल्याला पाहायला मिळतंय। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यातील फूट वेगळे आहे अशा प्रकारचा युक्तिवाद पुन्हा एकदा कपिल सिब्बल करतायत आणि विधानसभा अध्यक्षांनी कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन काही निर्णय घेतलेत का अशा प्रकारचा दावा देखील कपिल सिब्बल करतायत। मात्र या प्रकरणात आता पुन्हा एकदा कायदेशीर पेच निर्माण होतोय का, कशा प्रकारे आता यातून पुढे युक्तिवाद होऊ शकतो? नक्कीच आता ज्या पद्धतीने चैतन्य हा सगळा युक्तिवाद आपण कपिल सिब्बल यांचा पाहिला तर काही मुद्दे यातून स्पष्टपणाने आपल्याला जाणवतात। अनुसूची 10 मध्ये राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यामध्ये विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या जोरावरती आमदारांना स्वतंत्र गट स्थापन करता येतो। अनुसूची 10 तील उपकलम 4 जे आहे त्यानुसार त्यांना विलीनीकरणाचा अधिकार प्राप्त होतो। अशा पद्धतीचं हे 2/3 बहुमताच्या जोरावरती ते अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतात। मात्र ते थेट मूळ राजकीय पक्षावरती दावा सांगू शकत नाहीत आणि हाच मुद्दा कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांचे जे अधिकार आहेत या अधिकारावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा अध्यक्ष असं म्हणूच शकत नाहीत की पक्षप्रमुख 2018च्या घटनेनुसार पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंना या सगळ्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत। हा मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर कपिल सिब्बल पक्षप्रमुखांनी एकनाथ शिंदेची जी नियुक्ती केली, एकनाथ शिंदेची नियुक्ती केल्यानंतर त्याबरोबर त्यांनी व्हीप नियुक्त केला, गटनेता नियुक्त केला, मंत्रीपद दिलं। या सगळ्या गोष्टी ज्या आहे या पक्षप्रमुखांच्या सहीने झाल्या, पक्षप्रमुखांच्या अधिकार क्षेत्रामध्ये झाल्या आणि त्यानंतरही तुम्ही 2018ची घटना कशी नाकारू शकता अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा असा सवाल जो आहे तो या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय आणि याच अनुषंगाने आता कपिल सिब्बल पूर्ण जो आपला युक्तिवाद आहे तो करण्याची शक्यता आहे। कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादामध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूची 10 म्हणजे आतापर्यंत त्यांनी निवडणूक आयोगाने जे अधिकार घेतले होते, निर्णय घेतले होते 2018च्या घटनेनुसार ती घटना बेकायदा ठरवत निर्णय घेतले होते। आजच्या सुनावणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण असणारे संपूर्ण देशासाठी आणि सगळ्या देशाचं ज्याकडे लक्ष लागलेलं आहे तो महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर तो आहे अनुसूची 10 आणि याच अनुसूची 10च्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले जे काही निर्णय आहेत या निर्णयांना दिलेलं आव्हान आणि त्यामुळेच याच भोवती आजची ही सगळी पूर्ण सुनावणी आपल्याला पाहायला मिळेल।